नमस्कार, सप्ततारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पारंपरिक वेशभूषेत केले प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण। आज स्वतंत्र भारत संविधानाच्या अंमलबजावणीला 75 वर्ष पूर्ण झाले असून भारताने आपल्या 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। यानिमित्त सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले नामदार जयकुमार गोरे यांनी पांढरा शर्ट आणि पांढरे धोतर अशी पारंपरिक वेशभूषा परिधान करत सकाळी 9:15 वाजता पोलीस ग्राउंडवर शासकीय ध्वजारोहण केले। सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रजासत्ताक दिनी पारंपरिक वेशभूषा करत देशभक्तीचा संदेश देत सर्वांचेच लक्ष वेधले। प्रजासत्ताक दिन भव्य परेड, रंगीबेरंगी राज्य चित्रकला आणि विविध सांस्कृतिक प्रदर्शनासह सोलापुरात साजरा करण्यात आला। मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले भाजपचे नेते जयकुमार गोरे यांचा यावेळी प्रथमच राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला आहे। त्याचबरोबर त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। मंत्री गोरे हे आपल्या शिस्तबद्ध जीवनशैलीबद्दल प्रसिद्ध आहेत। त्याचबरोबर त्यांच्या कपड्यांबाबत आवडीनिवडी देखील जगजाहीर आहेत। सोलापूर येथे प्रथमच शासकीय ध्वजारोहणाचा मान त्यांना पालकमंत्री या नात्याने मिळाला। यावेळी त्यांनी पारंपरिक वेशभूषा करत ध्वजारोहण केले तसेच विविध शासकीय कार्यक्रमाला हजेरी लावली। पहिल्या दौऱ्यातच त्यांनी सोलापूर जिल्ह्यावर आपली छाप पाडली असून त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीचा प्रत्यय प्रशासकीय अधिकाऱ्यांना आला आहे। एकूणच मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या वातावरणाशी समरस होत जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे। कोरेगाव तालुक्यात प्रजासत्ताक दिन साजरा, प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी केले ध्वजारोहण, मान्यवरांची उपस्थिती। कोरेगाव शहरात सुभाषनगर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी रविवारी सकाळी 9:15 वाजता ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला। यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, नायब तहसीलदार संदीप चव्हाण, उदयसिंग कदम, सारिका शिंदे यांच्यासह सर्व प्रशासकीय खाते प्रमुख उपस्थित होते। पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली। तदनंतर झालेल्या कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीर पत्नी यांचा नामदार महेश शिंदे यांनी सत्कार केला। महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या महत्त्वपूर्ण अॅग्रिस्टेक योजनांमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल प्रमुख शेतकऱ्यांचा नामदार महेश शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये यापुढे रस्ते बांधणी करत असताना रस्त्यालगत झाडे लावण्यासाठी विशेष तरतूद केली जाणार आहे। त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात येणाऱ्या अंदाजपत्रकामध्ये त्याची तरतूद केली जाणार आहे। रस्त्याकडेला लावण्यात येणाऱ्या झाडांसाठी पाण्याची व्यवस्था देखील करावी लागणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित यंत्रणेवर जबाबदारी टाकली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी मतदारसंघातील कामकाजाचा आढावा घेतला। प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी कोरेगाव तालुक्यातील वर्षभर राबवण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला आणि नव्याने हाती घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली। सरस्वती विद्यालयातील शिक्षक सुहास गोळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तसेच सूत्रसंचालन केले। नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांनी आभार मानले। यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। मला अभिमान आहे की एवढं सुंदर प्रशासन आज कोरेगाव मतदारसंघाला मिळालेलं आहे। आपल्याला ज्या पद्धतीने तुम्ही लोकांना सुविधा देताय त्या पद्धतीने लोकांच्याकडून पण काम करून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असते। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माणसी 15 झाडं ही लागलीच पाहिजे, याच्यासाठी आपण आग्रही राहिलं पाहिजे। ज्या गावामध्ये आपण जाणं त्या गावातल्या सगळ्या स्वयंसेवी संस्था आपण एकत्र करतोय आणि जेवढे रस्ते आहेत या मतदारसंघातले त्या मतदारसंघातल्या रस्त्यावरती 50 मीटरला किमान एक झाड लावणं, झाडं लावणं आणि सोडणं बरोबर नाहीये, लावून ते जगवून मोठं करणं या उद्देशानं आपण सगळ्यांनी काम करायचंय। त्यासाठी ठिबक इन्फ्रास्ट्रक्चर आता जे रस्ते करतोय त्याच्यामध्ये आता नवीन पद्धत केली, रस्त्याच्या कडेला पूर्णपणे पाण्याची सोय करायची आणि ठिबकची सोय करायची। हे आता नवीन राज्य सरकारच्या इस्टिमेटमध्ये मी अंतर्भूत करून घेतोय। रस्ता करणं ही जशी पीडब्ल्यूडीची जबाबदारी आहे त्याच पद्धतीनं त्या रस्त्याला झाडं लावण्याची सुद्धा जबाबदारी ही आमची आहे। त्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठीचा सुद्धा इस्टिमेट आपण या ठिकाणी करतोय। इथनं पुढचे सगळे रस्ते करत असताना
दोन्ही बाजूला पाण्याची सोय होईल झाडांसाठी, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय. एका बाजूला झाडं लावायचे, दुसऱ्या बाजूला पाण्याचे स्तोत्र बारमाही भाते करायचे आणि ज्या नद्यांना शहरातलं सांडपाणी किंवा गावाचं सांडपाणी त्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी आपण ट्रीटमेंट प्लांट लावून हे सुद्धा पाणी आपण झाडांना देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय. कारण झाडांमध्ये आपण गावांनी ज्या केमिकल्स तयार केलेले आहेत ती केमिकल स्वच्छ करण्याची ताकद ही झाडांमध्ये आहेत, काही शिवांमध्ये आहे. तर त्या पद्धतीचा सुद्धा प्रयोग आपण करतोय. सुभाषनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा नामदार महेश शिंदे यांनी केला गौरव. संगणक लॅबचे केले उद्घाटन. कोरेगाव शहरात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर येथील उज्ज्वल कामगिरीबद्दल शिक्षकांना संगणक लॅब बक्षीस म्हणून मिळाले असून या लॅबचे उद्घाटन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. यावेळी त्यांनी शाळा परिसराची पाहणी करून शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून त्यांना चांगले शिक्षण दिले जात असल्याबद्दल त्यांनी शिक्षण विभागाच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर नामदार महेश शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, नगरसेवक सागर बर्गे, पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, लालासाहेब गावडे, गट शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांच्या समवेत सुभाषनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट दिली. मुख्याध्यापिका मंगल शिंदे यांच्यासह महिला शिक्षिका पवार, घोरपडे, बागाव, टंगसाळे, कुंभार, भागडे यांच्यासह शिक्षक भुजबळ यांनी नामदार महेश शिंदे यांचे स्वागत केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब गांधले, उपाध्यक्ष शिर्के, सूरज शिर्के यांनी शाळेच्या कामकाजाचा आढावा घेतला. या शाळेने अत्यंत नेत्रदीपक प्रगती केली आहे. पायजाम फाउंडेशनच्या माध्यमातून कोडिंग प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल या शाळेच्या शिक्षकांना संगणक लॅब बक्षीस म्हणून मिळाले असून या लॅबचे उद्घाटन नामदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या संगणक लॅबमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खुर्च्या नसल्याचे पाहून नामदार महेश शिंदे यांनी तात्काळ 10 खुर्च्या या शाळेस भेट दिल्या. त्यांच्या या समय सूचकतेमुळे विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण घेणे सोपे जाणार आहे. त्याचबरोबर या शाळेने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा, साक्षरता अभियान, पथनाट्य, व्हॅकथॉन स्पर्धेत यश मिळवले असून तालुका स्तरावरील साक्षरता मेळाव्यातील साक्षरता गीत देखील उत्कृष्ट ठरले आहे. याबद्दल नामदार महेश शिंदे यांनी शाळेचे कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका भागडे यांनी केले. शिरडोनच्या दलित कुटुंबावर अन्याय करणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी कोरेगावात आमरण उपोषण. कोरेगाव तालुक्यात शिरडोन येथे एकच दस्त 2 वेळा नोंदणी करण्याचा प्रकार घडलेला आहे. एकूणच खंडाईत नामक दलित कुटुंबावर अन्याय झाला असून या प्रकरणी दोषी असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांची चौकशी करावी आणि फौजदारी गुन्हे दाखल करावेत. या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांच्या नेतृत्वाखाली अन्यायग्रस्त दलित समाजातील खंडाईत कुटुंबियांनी प्रजासत्ताक दिनी रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. शिरडोन येथील खंडाईत कुटुंबातील सदस्यांच्या जमिनीबाबत 1985 पासून दिवाणी न्यायालयात वाद सुरू आहे, तो सध्या प्रलंबित आहे. न्यायप्रविष्ट बाब असलेल्या या जमिनीच्या बेकायदेशीर दस्ताची खरेदी विक्री करून महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी मलिदा लाटलेला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दस्त नोंदणी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे. बेकायदेशीर दस्त करणाऱ्या व्यक्ती व अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी रमेश उबाळे यांनी केली आहे. महसूल अधिकाऱ्यांनी हात मिळवणी करत सामान्य दलित असलेल्या खंडाईत कुटुंबांची फसवणूक केली असल्याचे उघडकीस आलेले आहे. दलित कुटुंबाने वारंवार भेटून अर्ज देऊन देखील सातबाऱ्यावर त्यांची नावं चढवली. सातबारा उतार्यावर एक कुम अशी नोंद असताना त्यावर काट मारण्यात आली आहे. त्याचबरोबर त्या कुटुंबांना विचारात न घेता आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. गिरी गोसावी आणि केंद्रे या दोन्ही कुटुंबांनी खंडाईत कुटुंबांवर आत्महत्या करण्याची वेळ आणलेली आहे. शिरडोन समाजातील तलाठी, कोरेगावचे मंडलाधिकारी, दुय्यम निबंधक तहसीलदार यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी उबाळे यांनी केली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जो 7/12 आहे त्याच्यावरती एकुमा लिहिलेला आहे, त्याला काट मारली गेली. त्या एकुम्याला काट मारणारा तलाठी, सरकर, तहसीलदार त्यावेळेचे ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या आणि आता पहिला दस्त झाल्यानंतर दुसरा दस्त पण तसाच केलाय. म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पदाचा, खुर्चीचा गैरवापर करतायत. थोडी तरी लाज वाटली पाहिजे.
सर्वसामान्य काबाड कष्ट करणारे मागासवर्गीय कुटुंबाची जमीन कोणतरी हडपतोय आणि त्याला आपण साथ देतोय. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. या संविधानावरती आपला देश चालतोय. जो संविधान लिहिणारे आमचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांचे हे सगळे अनुयायी आहेत आणि त्यांच्यावरती अन्याय करायला आपण हातभार लावतोय. अतिशय लाजिरवाणी बाब अख्ख्या सातारा जिल्ह्यात होते. मी हा कोरेगाव तालुका एक उदाहरण आहे, पण अख्ख्या सातारा जिल्ह्यात जर आपण शोधला तर अशा शेकडो केस सापडतील की ज्यांना धमकावून कुठेतरी किरकोळ $1-2 लाख देऊन त्यांच्या 2 एकर 3 एकर अशी क्षेत्र त्यांची हडपल्यात. तर माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून विनंती आहे की या माझ्या खंडाईत कुटुंबांना आपण न्याय द्यावा. आम्हाला या कुटुंबाला आज काही लोक त्यांच्या शेतात येत आहेत, धमकावत आहेत, त्यांच्या जीविताच धोका आहे. त्यांना संरक्षण द्यावं. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी या कुटुंबाला संरक्षण द्यावं. नाहीतर जे बीडमध्ये झालंय ते कोरेगाव तालुक्यात व्हायला काय वेळ लागणार नाही. आमची ती देखील तयारी आहे. आमचा पण येऊन कुणाला खून करायचा असला तर येऊन करा, पण आम्ही तुमच्या धमक्यांना तुमचे ते गुंडबिंड तुम्ही जे घेऊन येत आहे त्यांना अजिबात घाबरणार नाही. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या लोकाभिमुख कार्याची महायुती सरकारकडून दखल. पाटणमधील विविध शासकीय कार्यालयांचे नामांतरण. पालकमंत्री शंभूराज देसाई. महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या लोकाभिमुख कार्याची दखल महायुती सरकारने घेतली आहे. त्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या पाटण विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पाटण शहरातील विविध शासकीय कार्यालयांना त्यांचे नाव देण्यात आले असून त्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले आहे. भावी पिढीला लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याची माहिती व्हावी हा त्यामागील उद्देश असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रविवारी सकाळी 11 वाजता पत्रकारांशी बोलताना सांगितले. पाटण येथील विविध शासकीय कार्यालयांचे नामांतर करण्यात आले आहे. पाटण पंचायत समितीचे लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटण, तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे लोकनेते बाळासाहेब देसाई उपजिल्हा रुग्णालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कैलासवासी सौ वत्सलादेवी देसाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाटण असे नामांतर करण्यात आले आहे. या नामांतर फलकाचे मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये अनावरण करण्यात आले आहे. प्रांताधिकारी सोपान टोनपे, तहसीलदार अनंत गुरव, गटविकास अधिकारी सरिता पवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मनीष मोरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.